आले. मला सगळं दिसतंय. बरं झालं. आता मी कसं आहे ते दिसेल तुला. नीट पाहून घे. वयस्क, दुबळा, खूप माणूस आहे. तुझ्या अन्याय डोळ्याने दिसत होतं ना, तसं नाही. तू वेड्यासारखं माझ्यावर प्रेम करत होती. अजूनही कर. मी जग पाहिलं नव्हतं, तुझं गाडीत पाहिलं होतं. ते माझ्या कानाला दिसत होत. फार थोर आहे ते. बेटी, खुन्याच्या काळजाला थोरपणा देतो. तू खून केला नाही. माणसाला मारलं तर तो खून. दादा माणूस नव्हता, ते एक भयंकर जनावर होत. त्याची शिकार केली. तू शूर आहेस. मी माझ्या वडिलांना सांगितलंय, ते तुला सोडवतील. नाही, मला सुटायचं नाही. मला इथेच राहायचं. आणि मी काय करू? माझा ऐकशील? फक्त तुझं तेवढं ऐकेल. तुझ्या रूपाला साजेल, तुझ्या गुणांना ओळखील असा एक तरुण मुलगा बघ. त्याच्याशी लग्न कर आणि सुखी राहा. तू मला सांगतोस? हो, बरोबर आहे, तेच सांगतो. प्रेम आंधळ असतं म्हणतात. तू तर स्वतःच आलेली होतीस. जे झालं ना, ते सारं स्वप्न होतं असं समज. कशासाठी रडतेस? रडू नको तर काय करू? तुझ्या वाचून माझ्या जगण्याला अर्थ काय? लहानपणी चुकले काय? भिकाऱ्याच्या हाती सापडले काय? डोळे असून आंधळी झाले काय? तू भेटतोस काय? आता माझी सुटका होते काय? आता माझे आई बाप मला भेटले. कालची भिकारी पोर आज चोराची लेक झाली. पण तू मला दुरावला. ईश्वर साक्ष आहे, तसा मी जवळ कधीच आलो. आणि प्रत्येकाच्या जीवनाला अर्थ आहे. मला नेहमी वाटायचं की परमेश्वराने मला जन्माला कशाला घातलं. जगण्यासारखं जवळ काही नसताना सुद्धा मला जगावंसं वाटायचं. पण या साऱ्यांचं उत्तर मला आता मिळालं. माझ्या हातून एखाद्या पाखराला सुद्धा कधी इजा पोचली नाही, की पायाखाली पाचोळा सुद्धा चिरडला गेला नाही. ते आता माझ्या हातून खून झालं. मी एका